नमस्कार मित्रांनो. चालू घडामोडीच्या आजच्या या भागात आपण 2025च्या ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत, त्या संदर्भातील प्रश्न, त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान योजनेतील निधीत किती रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे? पर्याय 1 3,000, पर्याय दुसरा 4,000, पर्याय तिसरा 5,000, पर्याय चौथा 6,000. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3,000. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. आता राज्य शासनाने या निधीत 3,000 रुपयांनी वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. आता राज्याद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला 9,000 रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. म्हणजे राज्याद्वारे 9,000 आणि केंद्र शासनाद्वारे 6,000 असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15,000 रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. विधानसभा भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती? पर्याय 1 उत्तराखंड, पर्याय दुसरा उत्तर प्रदेश, पर्याय तिसरा राजस्थान, पर्याय चौथा झारखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. विधानसभेत भाषांतर सुविधा म्हणजेच ट्रान्सलेटर फॅसिलिटी सुरू करणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचे कामकाज आता हिंदीसह अवधी, ब्रज, भोजपुरी, बुंदेलखंड आणि इंग्रजी या भाषांमध्ये सुद्धा होणार आहे. विमान चालकांसाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स जारी करणारा जगातील दुसरा देश कोणता? पर्याय 1 जपान, पर्याय दुसरा अमेरिका, पर्याय तिसरा रशिया, पर्याय चौथा भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील वैमानिकांसाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स सुरू करणारा भारत हा आता जगातील दुसरा देश बनला आहे. वैमानिकांसाठी हा डिजिटल परवाना आहे. इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्सचे मुख्य उद्दिष्ट नागरी विमान वाहतूक परवाना प्रणालीची सुरक्षितता, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवणे हे आहे. वैमानिकांसाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स सुरू करणारा जगातील पहिला देश चीन आहे. खालीलपैकी कोणती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती? हा प्रश्न MPSC, STI 2016 त्याचप्रमाणे अहमदनगर पोलीस भरती 2017 मध्ये विचारला गेला आहे. चला तर या प्रश्नाचे पर्याय बघूया. पर्याय पहिला बॉम्बे असोसिएशन, पर्याय दुसरा होम रूल, पर्याय तिसरा अभिनव भारत, पर्याय चौथा लँड होल्डर्स असोसिएशन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अभिनव भारत. चला तर या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 ला नाशिकच्या भगूर येथे झाला. त्यांनी 1 जानेवारी 1900 रोजी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. 1904 रोजी मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर अभिनव भारत या संघटनेमध्ये करण्यात आले. नैनामृत 2.0 हा जगातील पहिला सरकारी AI संचालित डोळ्यांची तपासणी कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारचा उपक्रम आहे? पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय दुसरा तामिळनाडू, पर्याय तिसरा आंध्र प्रदेश, पर्याय चौथा केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ. केरळ सरकारने रेमिडिओ हेल्थ टेक कंपनीच्या सहकार्याने नैनामृत 2.0 हा उपक्रम सुरू केला आहे. केरळ सरकार डोळ्यांच्या आजाराच्या तपासणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारी जगातील पहिली सार्वजनिक आरोग्य प्रणाली ठरली आहे. नैनामृत 2.0 मुळे डायबेटिक रेटिनोपॅथी सोबतच काचबिंदू आणि वयोमानानुसार होणारे मॅक्युलर डिजनरेशन सारखे आजार ओळखणे देखील शक्य होईल. 2025 मध्ये पार पडलेल्या 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय पहिला डॉक्टर भीमराव वाघचौरे, पर्याय दुसरा
डॉक्टर प्रल्हाद लुलेकर, पर्याय तिसरा डॉक्टर जगदीश कदम, पर्याय चौथा प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर भीमराव वाघचौरे. ज्येष्ठ कादंबरीकार डॉक्टर भीमराव वाघचौरे हे 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 44वा मराठवाडा साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज या ठिकाणी 15 व 16 फेब्रुवारी रोजी पार पडला. मराठवाडा साहित्य परिषद व दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूंज यांच्या संयुक्त विद्यमानाने 44वे मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. 15व्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणी पटकावला? पर्याय 1 महाराष्ट्र पोलीस, पर्याय दुसरा केंद्रीय राखीव पोलीस दल, पर्याय तिसरा सीमा सुरक्षा दल, पर्याय चौथा भारत तिबेट सीमा पोलीस दल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र पोलीस. 15वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच CRPFच्या गुरुग्राम ग्रुप सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र पोलिसांनी देशातील सर्वोत्तम कमांडोमध्ये आयोजित 15वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा म्हणजेच ऑल इंडिया पोलीस कमांडो कॉम्पिटिशन जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. तर BSF म्हणजेच सीमा सुरक्षा दलाने दुसरा, तर ITBP म्हणजेच भारत तिबेट सीमा पोलीस दलाने तिसरा क्रमांक पटकावला. जपानच्या कोणत्या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे? पर्याय 1 ओसाका, पर्याय दुसरा टोकियो, पर्याय तिसरा क्योटो, पर्याय चौथा योकोहामा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे टोकियो. जपानची राजधानी टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. पुण्यातून छत्रपती शिवरायांचा पुतळा थेट जपानला जाणार आहे. जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जाणार आहे. आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आलं आहे. संत गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला? पर्याय 1 पुणे, पर्याय दुसरा अमरावती, पर्याय तिसरा सातारा, पर्याय चौथा परभणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमरावती. संत गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे झाला. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते. अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असल्यामुळे लोकांमध्ये ते गोधडे महाराज किंवा गाडगे महाराज म्हणूनच प्रसिद्ध आहेत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने प्रयत्न केले. समाज सुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरी केला जातो? पर्याय पहिला 21 फेब्रुवारी, पर्याय दुसरा 27 फेब्रुवारी, पर्याय तिसरा 1 मे, पर्याय चौथा 3 ऑक्टोबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला. चला तर कोणत्या तारखेला कोणता दिन असतो ते आपण बघूया. 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन, 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन, 1 मे मराठी राजभाषा दिन, 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन किंवा मराठी अभिजात भाषा दिवस. आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.